हर हर महादेव. महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील रायवाडी या छोट्याशा गावामध्ये एक असं प्राचीन शिवस्थान आहे ज्याचा उल्लेख थेट शिवलीलामृत या ग्रंथामध्ये करण्यात आलेला आहे. ते म्हणजे श्री हरणेश्वर महादेव मंदिर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या मंदिराचा खरा इतिहास, महात्म्य. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर नमस्कार मित्रांनो, श्री राम समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर मंडळी, आज आपण आलेलो आहे हरणेश्वर मंदिर रायवाडी. हे मंदिर जिल्हा सांगली, तालुका कवठेमहांकाळ पासून 26 किलोमीटर अंतरावर आहे. तर पाहू शकता तुम्ही माझ्या पाठीमागचा हा परिसर. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर या गावात वसलेले हरणेश्वर महादेव मंदिर हे परिसरातील अत्यंत श्रद्धेचे स्थान मानले जाते. तर हे मंदिर या गावापुरते मर्यादित नसून आजूबाजूच्या अनेक गावांमधून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. तर मित्रांनो, हे आहे पंचदशनाम जुना आखाड्याचे नागा संन्यासी महंत स्वामी भगवतगिरीजी महाराज यांचे हे वास्तव स्थान. तर पाहू शकता तुम्ही, बाजूलाच हे अग्निकुंड आहे आणि समोर तुम्ही तर या मंदिराची सेवा करणारे सेवकरी इथे आहे, आता सध्या राहत असतात. तर पाहू शकता, हा अत्यंत सुंदर असा निसर्गरम्य परिसर आहे. तर मित्रांनो, सध्या आपण हरणेश्वर महादेव मंदिराकडे जात आहोत. पाहू शकता समोर तुम्हाला समोर पिंपळ औदुंबर पाहू शकता. हे खूप मोठे असे वृक्ष आहेत. समोर जिथं चप्पल किंवा बोट सोडण्याची जागाचे एक बाण दर्शवला आहे, पाहू शकता. आणि हे शिखर आहे. असा हा परिसर आहे. आणि इथं पाहू शकता, हे औदुंबराचा हा वृक्ष. तर मित्रांनो, ही दर्शनाची रांग आहे, पाहू शकता. लोखंडी स्टँड केलेला आहे दर्शनाची रांगसाठी. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मंदिराचा उल्लेख शिवलीलामृत या प्राचीन मराठी ग्रंथामध्ये आढळतो. तर पाहू शकता हे मंदिर. समोर नंदी महाराज आहेत. आणि इथं हे हरणेश्वर मंदिराचा कथासार लिहिण्यात आलेला आहे. अध्याय 2 बोर्ड आहे, पाहू शकता समोर तुम्ही. तर शिवलीलामृत हा ग्रंथ शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात श्रद्धेने वाचला जायचा. तर समोरच गणेश मंदिर आहे आणि या मंदिराची स्थापना कोणी लिहिली याचं नाव लिहिलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. तर असा हा परिसर आहे. तर मित्रांनो, सुंदर अशी गणरायाची मूर्ती आहे, पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. तर मित्रांनो, सध्या आपण मंदिराच्या खालचा परिसर पाहणार आहोत, पाहू शकता तुम्ही. भरपूर मोठ्या प्रमाणात झाडं आहेत, हे औदुंबर, पिंपळ. तर सध्या आपण आता पायऱ्या उतरून खाली चाललेलो आहे. समोरच हे पिंपळाचं झाड आहे, पाहू शकता तुम्ही. खूप मोठं असं हे झाड आहे. आणि हे तर तुम्हाला माहित आहे, होम हवनचं कुंड आहे, पाहू शकता. आणि समोर एक दत्त महाराजांचं छोटंसं मंदिर आहे. गुरुदेव दत्त महाराजांची सुंदर अशी
मूर्ती आहे, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, बाजूलाच हनुमानरायाची छोटीशी अशी मूर्ती आहे, पाहू शकता तुम्ही. आणि हा बाजूचा परिसर आहे मंदिराच्या. इथे एक हे औदुंबराचं झाड आहे आणि इथं पाहू शकता छोट्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. पाहू शकता खूप मोठं असे हे वृक्ष आहेत. असा निसर्गरम्य परिसर आहे. तर सध्या आपण आता पुढे हे जलकुंड पाहण्यासाठी आलेलो आहे. पाहू शकता हे जलकुंड खूप पुरातन असे जलकुंड आहे. आणि समोरच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे, पाहू शकता तुम्ही. म्हणजे आता सध्या इथं पाणी कोण पित नाही, पण पूर्वी पिण्याचे पाण्याचे जलकुंड आहे, पाहू शकता तुम्ही. सध्या आता वरती चाललेलो आहे, पाहू शकता. तर मित्रांनो, महाशिवरात्रीच्या दिवशी हरणेश्वर महादेव मंदिरात मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी झालेली असते. तर इथं एक विहीर आहे, पाहू शकता तुम्ही या मंदिर परिसरात. आणि या विहिरीचे पाणीच येथील या रायवाडी गावाला पोचवले जाते. तर मित्रांनो, आपण सध्या आता मेन हरणेश्वर मंदिरात चाललेलो आहे, पाहू शकता वरती. समोरच आपल्याला नंदी महाराज भेटतात. पाहू शकता घंटा आहे मोठी. छोटे छोट्या घंटा पण आहेत. तर समोरच एक कासवाचं शिल्प आहे, पाहू शकता तुम्ही नंदीच्या. आणि हे लोखंडी स्टँड आहे, पाहू शकता धूप अगरबत्ती लावण्यासाठी. आणि सध्या आपण पाहू शकता हे आरती लिहिण्यात आलेल्या आहेत. तर मंदिरात पाहू शकता गणपतीची आरती, शंकराची आरती असा हा वरती बॅनर लावण्यात आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, सध्या आपण आत गर्भगृहात प्रवेश केलेला आहे, पाहू शकता. तर या मंदिराची रचना साधी पण अतिशय पवित्र आहे. तर गर्भगृहात हरणेश्वर महादेवाचे शिवलिंग आहे, पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर असे प्राचीन शिवलिंग आहे असेही म्हटले जाते. तर ही दगडी रचना तुम्ही पाहू शकता. त्रिशूळ आहे समोर, पाहू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, इथं महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते या मंदिरामध्ये. आणि जर सोमवारी पण इथं मोठ्या भक्तिभावाने भाविक इथे येत असतात. तर इथं लग्नही लावली जातात या मंदिरामध्ये. तर पाहू शकता हा पाठीमागचा परिसर आहे.
तर इथं समोर जे कोणी रंगकाम केलेलं आहे त्याचं नाव लिहिलेलं आहे. तर असे हे या मंदिराचे शिखर आहे. पाहू शकता या शिखरावरती खूप सुंदर अशा मूर्ती कोरण्यात आलेल्या आहेत, काढण्यात आल्या आहेत. पाहू शकता समोर. तर मित्रांनो सध्या आपण आता वरती चाललेलो आहे, पाहू शकता. तर हे समोर पाहत आहात हे हरणी मंदिर आहे. या हरणीवरूनच तर पाहू शकता हे हरणी आहेत. या हरणीवरूनच या मंदिराला हरणेश्वर महादेव मंदिर असेही म्हटले जाते, कारण की या हरणीचा या शिवलीला अमृत या ग्रंथामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. पाहू शकता या महादेव टेकड्या, आणि इथे एक या हरणी मंदिराच्या पाठीमागेच म्हणजे तुम्ही आता समोर पाहत आहात ही एक समाधी मंदिर आहे. पाहू शकता बंडाकाका पुणेकर यांचे समाधी मंदिर आहे. समोर पाहू शकता संवादी आणि सुंदर अशी त्यांची मूर्ती आहे. वरती त्यांचे हे फोटो लावण्यात आलेले आहेत. इथे पण एक समाधी आहे, समोर पाहू शकता. पावलं आहेत दगडी, पाहू शकता, आणि ही समाधी. तर हा परिसर आहे मंदिराच्या बाजूचा, पाहू शकता. छोटासा असा तलाव आहे. सध्या आता हिवाळा असल्यामुळे इथले वातावरण असे आहे. तर हे पूर्ण मंदिर आहे समोर, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, पावसाळ्यात इथले नैसर्गिक वातावरण खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण असतं. तर इथं मंदिर परिसरातच खाली इथं पाहू शकता समोर तुम्ही 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना करण्यात आलेली आहे. हे 12 ज्योतिर्लिंग आहेत, पाहू शकता समोर तुम्ही. तर मित्रांनो, या 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना गिरणारी महाराज यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. आणि हे 12 ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर नर्मदा नदीतून आणण्यात आलेले आहेत. पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर अशी ही रचना करण्यात आलेली आहे या 12 ज्योतिर्लिंगाची. मंदिराच्या बाजूलाच खालच्या बाजूला ही अशी स्थापना करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे इथं, पाहू शकता तुम्ही. आणि इथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर हे मंदिर नागसपासून 6 किलोमीटर अंतरावर आहे. येथे येण्यासाठी खाजगी वाहने किंवा मोटार सायकलने तुम्ही येऊ शकता. पाहू शकता.